हॅलो एव्हरीवन, वेलकम टू किट्टूज ब्लॉग. कसे आहे तुम्ही सगळे? मजेत? मी पण मस्त. तर आता वाजते दुपारचे 12 आणि माझे सगळे कामं वगैरे सगळे झालेले आहे. आंघोळ पण झाली आणि जेवण पण झालं. आज खूप लवकर जेवण वगैरे झालेलं आहे. आणि किट्टू गेला स्कूलला. तो आता येणार 1-1:30 पर्यंत तो घरी येणार. आणि आता जेमतेम 12 वाजलेले आहेत. तर म्हटलं काय करू, सगळे कामं वगैरे झालेले आहे माझे. त्या दिवशी पण मी कबर्ड्स वगैरे घेऊन केलं. फक्त तर किट्टूचं थोडंसं कबर्ड मला ऑर्गनाईज करायचं आहे आणि झालं. आणि किट्टूचे टॉय शिक्षण आहे जे इकडे होतं त्याने ठेवलं होतं. तर मी म्हटलं की तिकडली जो किट्टूचा बेडरूम आहे त्या साईडला एक डोर आहे, छोटासा विंडोसारखं. तर तिथे आम्ही किट्टूचं जे पण टॉय आहे तर तिथे ठेवायचं ऑर्गनाईज करते. म्हटलं मनीषा ताई काल आली नव्हती, तिला बरं नव्हतं. तर मग मी आज काही माझे लवकर कामं झाले तर मग मी ते काही ठेवण्यात नाही आलं. तर विचार केला की उद्या ते करून टाकणार. आणि उद्याचं तुळशी विवाह आहे तर ते पण तयारी करायची आहे. तर मी काल कॅनव्हस मला दाखवते, कॉटन कॅनव्हस म्हणून हे असं आणलेलं आहे. मी याच्यात हे करणार आहे, प्रिंट काढणार आहे एक. तर ते पण दाखवणार तुम्हाला. ॲक्रेलिक असं काहीतरी पेंट, ॲक्रेलिक जो पेंट असतो ना ते म्हणजे ड्रॉ असतो ते वगैरे काढणार आहे. तर ते तुम्हाला दाखवणार मी कसं काढलेलं. तर चला. आणि किट्टू वगैरे बघते तर किती वाजता, तर त्याला 1-1:30 वाजणारच इथपर्यंत. तर चला. आणि चला आज कसं बघू कसं दिवस जाते. तर आणि किट्टूला आज त्यांच्या स्कूलमध्ये काहीतरी पोस्ट ऑफिस म्हणून असं ट्रिप जाणार होती. तर तिथे गेला असेल तर माहीत पडेल तो आता आल्यानंतर काय सांगते, तर कुठे नेलं होतं काय नेलं होतं. तर आणि खूप एक्साइटमेंटमध्ये होता तो पण. आता स्कूल स्टार्ट झाली, रेग्युलरली सुरू म्हणजे ओपन झालेली आहे त्यांची स्कूल. तर मध्ये तो गेला. नंतर तर सगळ्या मुलांची आता तर कालपासून चालू झालेली आहे, मंडेपासून. तर काल पण गेला आणि आता इंटरेस्ट घेऊन झाला तो पण स्कूल जायला. त्याला आवडते स्कूल जायला, त्याला बिलकुल घरी आवडत नाही राहायला. तर आज आम्ही काल क्लाससाठी पण विचारलं होतं, ट्युशनसाठी, तर ते पण तो आजपासून जॉईन करणार. आणि काल माझं मागे लागलं होतं की मम्मा मला गार्डनमध्ये घेऊन चल म्हणून वगैरे. त्याला मी गार्डनमध्ये वगैरे निरवत होते. तिथे त्याचं कराटे क्लास चालू होतं. तर तो त्यांनी म्हटलं की मम्मा मी पण जॉईन होते म्हणून. तर त्यांनी तिथे केलं, थोडं केलं. तर मी बघीन म्हटलं 2-4 दिवस आणखी तू काय करते. ॲक्च्युली तू आल्याबरोबर लगेच झोपत नाही वगैरे, म्हणून कसं थोडा वेळ होते, उशीर होते झोपायला. आणि मग त्याला पण थोडा आराम पण पाहिजे. तर मग म्हटलं बघू तू कसं 4:30 पावणे 5 वाजतापर्यंत जर उठला तो, तर त्याला मी म्हणजे गार्डनमध्ये पण घेऊन जाणार आणि त्याचं कराटे क्लास पण जॉईन करून देणार. तर चला बघू आता. आणि चला मी ड्रॉ वगैरे करून घेते. आणि मग मला ते ॲक्रेलिक कमी पेंट पण आणलेलं आहे तर ते पण करायचं आहे. तर चला कंटिन्यू राहा. साइज 22x30. तर मी आता अशा प्रकारे ड्रॉ करत आहे. तर मी आधी असं करून घेते, मग नंतर मी ॲक्रेलिक जो पेंट्स आणले आहे त्याच्याने मी करणार. ते मी ड्रॉ काढून घेते आधी. फ्लावर्स जे काढायचे आपल्याला तर अशा प्रकारे काढलेले आहे. तुम्हाला दिसत जेवढं दाखवणार.
तर मी असं एशियन पेंटचं ॲक्रेलिक वॉल पुट्टी आणलेला आहे आणि माझ्याकडे ऑलरेडी पायपिंग बॅग होत्या, तर मी त्याने बघते काम होते का. आणि स्पून घेतला आणि सिझर घेतलेला आहे आणि ते माझं ड्रॉ काढणं झालेलं आहे. दाखवते तुम्हाला कशा प्रकारे काढलं आहे. ते भरून पण घेते आणि दाखवते तुम्हाला कसं काढते. तर म्हटलं आज करूनच बघते थोडंसं, तर ते तुम्हाला दाखवते जवळून कसं काढलेलं आहे. तर इथे मी अशा प्रकारे राऊंड आणि असे लाईन्स काढलेले आहे. तर हे कसे होणार ते तुम्हाला नंतर कंटिन्यू दाखवणार. तर चला. ओपनच नव्हतं, मला चाकू पण लागलं 2-3 ठिकाणी. मी आधी भरून घेते. मी असं ग्लास घेतला आणि त्यात भरून घेते. आणि आता वाजता 1 वाजलेला आहे. आणखी अर्धा पाऊण तास बाकी आहे त्याला यायला. तर ठेवून देते. म्हणजे त्याला आला की तो मम्मा पेंट करते, मीट करते त्याला ठेवून देते मी. तर इथे मी अशा प्रकारे कट पण केलेला आहे कोनला आणि तिचे ड्रॉ पण काढलेले आहे. तर चला करून घेते आधी मी. थोडंसं अति मोठं करायला लागून ठोकळ बारीक झालेलं आहे.
तर मी अशा प्रकारे सॉर्ट करून घेते. चला तर इथे माझे इतके सारे फ्लावर झालेले काढणे. थोडीशी मध्ये राहिले सेंटरमध्ये काढायचे आता. आणि आता कंटाळून गेलं, पूर्ण कंबर दुखायला लागली आहे. तर चला करून घेते आता हे सगळं. आणि किट्टू स्कूलमधून आला, त्याला झोपवलं मी आधी. खूप रिंग करत, त्याला बरं नव्हतं म्हणून थोडंसं. तर आल्यानंतर त्याला खूप सुस्तावलं येत होतं, तर त्याला आम्ही आधी झोपवलं. आणि ते म्हटलं इतकं करून घेते माझं. माझी पण आता खूप कंबर लागलेली आहे. आणि आता वाजले 2:30 वाजले आहे दुपारचे. थोडा वेळ मी पण करून घेते ना, मी पण आराम करते. आला किटू तर मागे लागला, मम्मा मला पण करायचं आहे, मला पण करायचं आहे, मला पण दे, तुझं कधी होणार, तुझं कधी होणार करतं. त्याला म्हटलं पहिले मला करू दे, माझ्या संपल्यानंतर तुला देते म्हटलं दुसऱ्याच्यात भरून, नाही तू मध्ये मध्ये करतं. त्याला म्हटलं आधी तू आराम कर. सर्दी त्याला झालेली आहे. पटापट करून घेते मी पण. तर माझ्याकडे आणखी असे पायपिंग बॅग आहे 2-3. चला चालून घेते, एवढं भरून घेते, फ्लावर्स करून घेते आणि बाकी नंतर करते. आणखी आपल्याला पत्ती पण काढायची आहे. बॅक पेन होते मला आता. इतकं करून घेते. तर आता इतके फ्लावर्स राहिले करायचे. आता मी नंतर करणार. कोण पण संपलेला आहे माझा. तर आता किटो झोपला तर मी पण थोडासा आराम करून घेते. तर चला आता 2:45 झालेले आहे दुपारचे. आणि मी पण हँड वगैरे वॉश करून घेते आणि ते बाकी सगळं उचलून घेते. पेपर्स त्यातला जो पायपिंग बॅगमधलं ते सगळं संपून घेतलं. आणि दुसरं मला अजून फिल करावं लागेल. तर मला अजून काही 10-12 फ्लावर्स काढायचे राहिले आणि पत्ती काढायचे राहिले. आणि नंतर ड्राय झाल्यानंतर मग पेंटच करायचं आहे.
तर चला आधी सगळं करून घेते, म्हणजे हे ठेवून देते आधी सगळं आणि हँडवॉश वगैरे करून थोडंसं मी पण रेस्ट करते, कारण की सकाळपासून उठली मी 6 वाजतापासून, तर मला पण आराम वगैरे करायचा आहे. तर चला मी पण थोडंसं रेस्ट करते. म्हटलं किट्टू पण झोपला तर थोडंसं मी पण रेस्ट करून घेते आणि बाकीचं नंतर करते. म्हटलं किट्टू याच्या आधी सगळं झालं पाहिजे म्हणून, पण खूप उशीर होते सगळं करायला ना. मी म्हटलं आज एक कंप्लेंट करून घेते पूर्ण, तर म्हटलं मी आज पूर्ण करून टाकते, फायनल करून घेते, याच्यावर पूर्ण बनवून घेते की मला उद्या दुसरं काही करायची गरज नाही. फक्त उद्या मी पेंट्स वगैरे करणार, नाही जमेल तर मग रात्रीच पेंट्स करेन. नंतर सायंकाळी उठल्यावर तर मी थोडंसं फार हे करून टाकते. तर चला थोडा वेळ रेस्ट करते, मग बोलते तुमच्यासोबत. तर आता इथे मी अशा प्रकारे सगळे फ्लावर्स तयार करून घेतले, पान पण तयार करून घेतलेले आहे. यांचं चाललं वॉकिंग इथे. आणि दुपारनंतर मी आता ब्लॉग स्टार्ट करते ना. आता वाजत आहे रात्रीचे 10. माझे स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं होतं आणि मी याच्या मागे लागून गेली बनवायचं, तर मला म्हणजे फोनच म्हणजे व्हिडिओज काढणंच म्हणजे कळलंच नाही. आता हे लोक आता पवनचं वगैरे जेवण झालेलं आहे आणि किट्टूचं पण थोडं नाश्ता झालं, ते दोघं वॉक करत आहे, घरीच वॉक करत आहे. आणि ते मी काढत बसली तर मला काही शूट करायचं लक्षातच नाही राहिलं. आणि यांचे सगळे बावले पकडा आणि वॉक करा करत आहे. ते किट्टू आधी ते ट्रॉली उचल सोनू दाखवतो मला वॉक करताना. नाही एकच एक पप्पा किती पकडणार आहे. आणि इथे मी सगळे काढलेले आहे, बघूया कसं होते तर ड्राय झाल्यानंतर. तर इथे माझे सगळं काढणं झालेलं आहे. बघते तर फक्त मला कलर्स आणायचे होते, ॲक्रेलिक म्हणजे ॲक्रेलिक पेंट्स पाहिजे होतं, गोल्डन कलरचा आणि ब्राऊन कलर पाहिजे. तर चला बघूया, आता 10 वाजले, जर मी जाते, जर वेळ मिळाला तर जाते, काय म्हणते पवन तर जाऊन बघते. तर चला आता घरी हा ब्लॉग मी इथे सेंड करते आणि भेटे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ. बोलतो बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटे तुम्हाला पुढच्या व्हिडिओ. बाय बाय. किट्टू से बाय, गुड नाईट. तर आता रात्रीचे 12 वाजत आहे, 12:15 झालेले आहे आणि थोडा वेळ झाला तर आम्ही म्हणजे 10:30-11ला आम्ही गेलो होतो. थोडंसं बघितलं की पेंट मिळते का म्हणून, तर मला ॲक्रेलिक पेंट मिळालेला आहे गोल्डन कलरचा आणि मी त्यांच्याकडून ब्राऊन कलरचा पेंट पण घेतला, पण ते माहिती नाही तो ओपन नव्हतं केलं तर ते थोडं अंदर ड्राय आहे, तर मला ते चेंज करावं लागेल. तर मी हा ब्लॉग एंड केलेलं होतं, पण म्हटलं चला मी इथे कलर करत आहे आणि मला झोप, तर रात्री मी उशिराच झोपते, तसं मला 1:30-2 वाजता झोपायला रात्री. तर म्हटलं काय करू त्यापर्यंत, नाही तर फोनच बघतो आपण, टी व्ही बघतो. तर म्हटलं काय करू, माझं जेवण वगैरे झालं, किट्टूचं पण जेवण वगैरे झालेलं आहे. तर काय करायचं म्हटलं तर चल म्हटलं मी पेंट करून घेते. ॲक्च्युली मी कुठलं काम विचार केला की मला करायचं आहे तर मी ते करूनच ठेवते. तर दाखवते मला पेंट करताय म्हणून. तर मी त्याच्या कलरचं असं पेंट्स करत आहे फ्लावर्सला गोल्डन, आणि ते जे आहे दांडीला तिथे ब्राऊन कलर करायचा आहे, पण ॲक्च्युली तो ड्राय मिळालेला आहे, तो मला उद्या जाऊन दुसरा आणावं लागेल. तर चला असा होता, आता हे करून घेते. आणि ते किट्टू आलेला आहे. नो, याला हात नाही लावायचा किट्टू, तुला दुसरं देणार, हे नाही घ्यायचं. तर चला आता मी आधी करून घेते, बघते आता किती वेळपर्यंत होते, तर अर्धा तास आणखी करून घेते, मग नंतर जाते. आणि उद्या किट्टूची स्कूल पण आहे आणि ते आले, तर म्हटलं चला करून घेऊन, मला झोप पण नाही. किट्टू प्लीज नको बेटा, इकडे तिकडे लागून जाणार सोनू, तर खराब होणार, नको बेटा, नो बेटा. तुला मी उद्या दुसऱ्या याच्यावर तू स्कूलमधून आलं तर तुला ड्रॉइंग काढून देणार एका याच्यावर, तर मग तू करशील. आपल्याकडे आणखी ॲक्रेलिक पोटिंग उरलेली आहे, तर मी तुला एका याच्यावर असं छोटंसं याच्यावर करून देईन, मग त्याच्यावर तू पेंट कलर करशील, ठीक आहे. गुस्सा छोड़ दो, गुस्सा छोड़ दो. तर चला बाय बाय, गुड नाईट.